चला तर मग मैत्रिणींनो, मुलांना जर तुम्ही हा बीटचा पराठा आठवड्यातून 2दा जर दिला ना, तर मुलांचं हिमोग्लोबिन तर कधीच कमी होणार नाही. इथे मी एक बीट घेतलेला आहे. त्याची साल काढून घ्यायची आणि बीट आपल्याला किसून घ्यायचं आहे. छोटंसं गाजरसुद्धा किसून घेऊ. इथे मी कांद्याची पात बारीक चिरून टाकलेली आहे. त्यात आपण पनीरसुद्धा किसून टाकूया. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, पांढरे तीळ टाकायचे, थोडासा ओवा, लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर आणि अगदी थोडासा गरम मसाला. बाइंडिंगसाठी 2 चमच बेसन आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ. चवीपुरतं मीठ टाकूया, थोडंसं हिंग टाकायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यात आपण आता थोडं-थोडं पाणी टाकूया आणि अगदी सैलसर असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण थेपल्यांसाठी तयार करून घेतो ना, बस तशा पद्धतीचं. आता इथे आपण ना छोटासा गोळा घ्यायचा. बटर पेपरवर आपल्याला हे थेपले छान थापून घ्यायचे आहे आणि बघू शकता मस्त हेल्दी अशी ही रेसिपी आहे मुलांसाठी. तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे. तवा गरम करायचा, त्यावर तेल किंवा तूप लावायचं आणि दोन्ही साइडनी आपल्याला हे थेपला छान आलटून-पलटून भाजून घ्यायचं आहे. वरून थोडंसं तेल लावायचं आणि बघू शकता मस्त असा आपला बीटरूटचा थेपला झाला रेडी. मुलांसाठी तर हेल्दी आहेच, पण तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टसाठी म्हणा किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्कीच बनवू शकता. सो मुलांसाठी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा.